बालकल्याण संस्थेच्या विचारधन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्याबरोबर ज्या चीफ गेस्ट आहेत त्या एक शिक्षण तज्ज्ञ आहेत. त्यांनी शिक्षण, मेंदूचं कार्य, भावना, पालकत्व यासारखे विषय अतिशय संवेदनशील आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजापर्यंत पोहोचवले आहेत. डॉक्टर श्रुती पानसे एक शिक्षण तज्ज्ञ आहेत. त्या एक लेखिका आहेत, समुपदेशक आहेत आणि मेंदू आणि शिक्षण या याच्यावरती त्यांचा खूप अभ्यास झाला आहे. गेली अनेक वर्ष त्या पालक, शिक्षक आणि मुलांबरोबर कार्यरत असून मुलांचे भावविश्व, मेंदूचं कार्य आणि मुलांचा भावनिक विकास या विषयांवर त्यांचं कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मेंदूचं पासवर्ड, बहुरंगी बुद्धिमत्ता, पहिली 8 वर्ष यासारख्या 21 पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार हजारो कुटुंबांपर्यंत पोहोचवले आहेत. त्यांच्या या कार्याला अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आलेलं आहे. डॉक्टर श्रुती पानसे आज आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याबरोबर आपल्याला जी संधी मिळाली आहे संवाद साधायची ती खरोखरच खूप प्रेरणादायी आणि समृद्ध करणारी असेल. डॉक्टर श्रुती पानसे यांचं विचारधनमध्ये खूप खूप स्वागत. डॉक्टर पानसे, नमस्कार. थँक्यू. तुमची ओळख मी आता करून दिली, पण मला माहिती आहे की शब्द ते पुरेसे नाही आहेत. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून काही ॲड करावं असं वाटतंय का? मला असं वाटतं की जे छोटं मूल आहे, जे आता जन्माला आलं आहे, त्याचा ब्रेन आणि मन, अर्थात की जे ब्रेनमध्येच आहे असं आता नवीन संशोधनातनं हे झालेलं आहे सिद्ध. तर ह्या सगळ्याच्या मुळाशी जाणं हे माझं एकूणातलं काम आहे असं मला वाटतं. मग ते मूल हे एखाद्या घरात वाढणारं, एखाद्या संस्थेत वाढणारं किंवा काय चॅलेंज्ड असतील, कारण माझी स्वतःची पर्सनल कन्सल्टन्सी असल्यामुळे माझ्याकडे सगळ्या प्रकारचे पालक येतात आणि मुलं येतात. त्यांना वाचणं आणि त्यांना प्रॉब्लेममधनं बाहेर काढणं हे माझं काम आहे असं मला वाटतं. ओके, ती अगदी 2 लाईनमध्ये तुम्ही स्वतःची खूप छान ओळख करून दिली. तर तुमचं जे काम आहे ब्रेन आणि लर्निंग स्पेशालिस्ट, ह्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का आम्हाला? जेव्हा बाळ पोटात असतं, अजून जन्मच व्हायचा आहे अजून, त्यावेळेला त्याच्या ब्रेनमधले न्यूरॉन्स हे सुटे सुटे असतात असं आत्तापर्यंतच्या संशोधनातनं दिसतंय. पण अगदी परवाच मी एक नवीन संशोधन वाचलं की त्याच्यात असं लिहिलं आहे की नाही, न्यूरॉन्स असतात, ते कनेक्टेड असतात, पण जसे जसे अनुभव मिळतील तसं तसं त्या न्यूरॉन्स एकमेकांशी कनेक्ट होऊन त्यांचं स्ट्रेंथनिंग होतं. ही जी प्रक्रिया आहे ही अगदी बाळ जेव्हा जन्माला येतं त्या पहिल्या 5 मिनिटापासून सुरू होते. त्यामुळे आणि ही सुरू झालेली प्रक्रिया ही शेवटपर्यंत चालू राहते. म्हणजे जसे जसे अनुभव मुलं घेतात तसे तसे त्याचा स्वभाव बनतो, तसं तसं त्याला जगाबद्दलचं आकलन होतं. त्याच्या क्रिया आणि प्रतिक्रिया यासुद्धा या न्यूरॉन्स कनेक्शन कसं झालं आहे ह्याच्यावरच ठरतात. मग गोष्ट कुठे येते? अनुभव देण्याची. मग या मुलांना पहिल्यापासून अनुभव कसे मिळालेत, घरी कसे मिळालेत, घरी त्याच्या आसपास वातावरण कसं आहे, शाळेत अगदी बालवाडीपासनं त्याला कसे वातावरण मिळालं आहे, त्याचे मित्र कसे आहेत, त्याला शिक्षकांकडनं कशी वागणूक मिळाली आहे आणि तो स्वतःकडे ते मूल कसं बघतं, इथून त्याच्या स्वभावाचा, त्याच्या व्यक्तिमत्वाचा, ह्या सगळ्याचा जो प्रवास आहे तो सगळा प्रवास हा ह्याला कारणीभूत म्हणजे पहिल्या जन्माला आल्यापासून पहिल्या 5 मिनिटात जे न्यूरॉन कनेक्शन तयार झालेत त्यावर आधारित आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपल्याला येणारे अनुभव. आपल्याला काही अनुभव येत असतात आणि काही अनुभव आपण घेत असतो मुद्दाम. तर ते जेवढे सकस, समृद्ध, विविध प्रकारचे असं जेवढं होईल तेवढं त्या मुलाचा, त्या माणसाचा व्यक्तिमत्व विकास सुंदर होईल. हो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपल्या कुठल्याही मुलाच्या आयुष्यातले पहिले 5 ते 6 वर्ष खूप महत्त्वाचे असतात. आणि मग त्या पहिल्या 5-6 वर्षामध्ये पालकांनी कुठले एफर्ट्स घ्यायला हवेत, म्हणजे त्या मुलाचे जे अनुभव आहेत येणारे आणि त्यांनी घेतलेले हे जास्त समृद्ध होतील. बरोबर.
अर्थातच सगळ्यात पहिलं काय येतं म्हणजे बाकी न्यूट्रिशन वगैरे या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, त्याला मी खूप जास्त म्हणजे मी करावं लागणार आहे खरं तर स्पर्श. न्यूट्रिशन हे पहिल्यांदा येतं. का तर बोलता बोलता मी चेंज एवढ्यासाठी केलं की सध्याच्या काळामध्ये आहार या नावाखाली लहान मुलांनाही जे दिलं जातं ते चुकीचं आहे. की जिथनं मेंदूची जडणघडण होणार आहे, जिथे मेंदूपर्यंत प्रोटीन्सची गरज आहे, कॅल्शियमची गरज आहे, आयर्नची गरज आहे, आणि आपण बाळांना जे देतोय, मुलांना जे देतोय, ते सगळं ह्या सगळ्या त्याच्या रिक्वायरमेंट्स पूर्ण होत आहेत का न्यूट्रिशनल, हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. ह्याचं हे आत्ता घ्यायचं कारण असं आहे की आईबाबांच्या आहारविषयक सवयी बदललेल्या आहेत. अगदी बरोबर. आणि अवेअरनेस त्यांच्यामध्ये नाही आहे, आणि म्हणून मुलांच्या न्यूट्रिशनपासून मी आत्ता सुरुवात केली. दुसरी गोष्ट म्हणजे सिक्युरिटी, सुरक्षिततेची भावना ही प्रत्येक बाळासाठी, मुलांसाठी खूप महत्त्वाची असते. मग ती आपण आपल्या घरामध्ये निर्माण करायला पाहिजे, नसेल तर, आणि असेल तर त्याच्याकडे नीट लक्ष द्यायला पाहिजे की आई आणि बाबांनी मुलांना स्पर्श करणं, साधं स्पर्श करणं, प्रेमाने जवळ घेणं, मिठी मारणं, रात्री त्यांना जवळ घेऊन झोपणं, ह्या सगळ्या खूप आवश्यक छोट्या गोष्टी आहेत की ज्यामुळे ते मूल सिक्युअर फील करतं स्वतःला, त्याला छान वाटतं की आपले आईबाबा आपल्याबरोबर आहेत. किंवा आई नसेल, बाबा असतील, तर कोणाबरोबर तरी आपण आहोत एका ह्युमन बिईंगच्या बरोबर. कारण आजकाल आईचं सुद्धा खूप बाहेर जाणं येणं असतं, ती रात्री असेलच असं नाही. पण जे कोणी आपल्या मुलांच्या बरोबर आहेत केअरटेकर म्हणून, त्यांचं आणि बाळाचं, मुलांचं नातं हे स्पर्श, प्रेम, असं नाही की मुलांना रागवायचं नाही किंवा शिस्त लावायची नाही, असं नाही आहे. पण जेवढी आपण प्रेमाने शिस्त लावू तेवढं ते खरं तर तो जवळचा रस्ता असतो. त्यामुळे आपण म्हणतो हे सगळं सुरक्षितता, प्रेम, हे सगळे शब्द आपल्याला माहिती आहेत, पण या सगळ्याचे न्यूरॉन कनेक्शन होतात. म्हणजे मी एक साधी गोष्ट सांगते की जसं मूल हे 5 वर्षानंतर जातं ना, तसं तसं स्पर्श कमी होतो. हो. इथे काय होतं की आपण मुलांना जवळ घेतलंय, मिठी मारली आहे, आपण हातात हात घेतलाय, आपण पाठीवरनं हात फिरवलाय, डोक्यावरनं हात फिरवला, याने होतं काय तर हा जो स्पर्श आहे तो स्पर्श मुलांना जाणवतो, आणि जो आपले चेहरे, आपले डोळे, आपले एक्सप्रेशन जे बोलू शकत नाहीत ते सेन्सेशन्स हे स्पर्शाद्वारा मेंदूपर्यंत पोचतात. आणि इथे मुलांना हे कळतं की मी ह्या माझ्या जे कोणी केअरटेकर्स आहेत त्यांना मी आवडतोय किंवा मी आवडतीये त्यांना. तर इथनं सुरुवात झाली पाहिजे. आणि आपण जर जे जनरल मुलांच्या बाबतीत पण हे, आणि स्पेशल मुलांच्या बाबतीत तर त्याची गरज दुप्पट आहे. कारण मी कोणाला तरी आवडतोय ही भावना ही कॉन्फिडन्स देते, ही सिक्युरिटीची भावना कॉन्फिडन्स देते, सगळं म्हणजे उभारीच देते आयुष्याला. मग जसं आपण म्हणालो की पेरेंट्ससाठी, केअर गिव्हर्ससाठी स्पर्श करणं खूप महत्त्वाचं आहे, तर हे टीचर्ससाठी पण ॲप्लिकेबल होऊ शकेल का? हो, नक्कीच होऊ शकेल, नक्कीच होऊ शकेल. ओके, तसं ते करावं. आणि ओके, आता इथे बालकल्याण संस्थेमध्ये आम्ही विविध प्रकारच्या डिसेबल मुलांबरोबर काम करतो. तर त्यांची जी ब्रेन डेव्हलपमेंट आहे आणि नॉर्मल मुलांची जी ब्रेन डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये काय फरक असतो? ब्रेन डेव्हलपमेंटचा जो मुख्य बेस म्हणू आपण, तो सगळ्या ब्रेनमध्ये सेम असतो. ओके. आणि ते म्हणजे न्यूरॉन कनेक्शन. म्हणजे न्यूरॉन नावाची जी पेशी असते आपल्या प्रत्येकाच्या ब्रेनमध्ये, असंख्य असतात ते. जसे जसे अनुभव येतील तसे तसे 2 न्यूरॉन्स एकमेकांना कनेक्ट होतात. हे जेव्हा ते कनेक्ट होतात, ती झाली आपल्या शिक्षणाची सुरुवात. म्हणजे शिकण्याची सुरुवातच तिथून होते. मग आता ज्या वेळेला हे 2 न्यूरॉन्स एकमेकांना कनेक्ट होतात तेव्हा त्याची एक चेन तयार होते.
आता नुसतंच एवढं करून होत नाही. कारण काय आहे की ते न्यूरॉन्स काही काळाने कदाचित फेडअप होतील, कधी कधी तुटतात सुद्धा, ते आपण बघू नंतर. पण मुळात लर्निंग प्रोसेस जी आहे ती या न्यूरॉनपासून सुरू होते. न्यूरॉनची चेन तयार होते. 2 न्यूरॉन जिथे एकमेकांना कनेक्ट होतात त्याला सिनॅप्स म्हणतात. त्या सिनॅप्सवर एक प्रोटीन्सचं मायलिन शीथ डेव्हलप होतं. आणि जेव्हा आपण म्हणतो की म्हणजे अगदी उदाहरण समजा की आज एक कागदाची घडी घालायला मुलांना शिकवली, असं जेव्हा होतं त्यावेळेला ते कदाचित न्यूरॉन म्हणजे घडी घालता आली तर न्यूरॉन कनेक्ट झाले असं आपण म्हणू. आणि ज्या वेळेला असं लक्षात येतं प्रॅक्टिस करून 2दा 3दा 4दा झालं, 10 वेळा झालं की आता मला ही घडी घालता आलेली आहे, तर तेव्हा असं लक्षात घ्यायचं की आता मायलिन शीथ डेव्हलप झालं. त्यामुळे जेव्हा मायलिन शीथ डेव्हलप होतं तेव्हा आपण म्हणतो की हे शिक्षण आता पूर्ण झालं. त्यामुळे पूर्ण म्हणजे मूल स्पेशल असू देत, नॉर्मल असू देत, कोणत्याही वयाचा असू दे, माणूस असू दे मोठा, ब्रेन मधली लर्निंग प्रोसेस हीच आहे. ओके. न्यूरॉन कनेक्शन, न्यूरॉनची चेन तयार होणं आणि त्या सिनॅप्सवर मायलिन शीथ तयार होणं, या 3 गोष्टी या आपल्या सर्व प्रकारच्या लर्निंगच्या बेसला आहेत. मग आपण तिथे मी म्हटलं तसं घडी घालायला शिकू दे, नाहीतर रंगवायला, सायकल चालवायला, पोहायला, कोणाशी बोलायला, नवीन शब्द शिकायला, कुठलीही गोष्ट असू दे, त्याच्या बेसला ही प्रोसेस आहे न्यूरॉन कनेक्शन. ही खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्ही आम्हाला दिली. आता खूपदा आमच्याकडे जे पेशंट्स येतात आणि त्यांचे पेरेंट्स एस्पेशली, त्यांच्या मनामध्ये खूप साऱ्या मिसअंडरस्टँडिंग असतात, एस्पेशली अबाउट चिल्ड्रन विथ इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीज. खूपदा क्वेश्चन येतो की हा नॉर्मल होईल का, किंवा हे मूल कधी नॉर्मल होईल, किती दिवस लागतील. तर असे बरेचसे मिथ्स आहेत. तर त्यातले काही मिथ्स तुम्हाला आम्हाला जे बघतायत आणि ऐकतायत आपला प्रोग्राम, त्यांच्यासाठी क्लॅरिफाय करता येतील का? म्हणजे एखादं अर्थात आपल्याला माहिती आहे की माइल्ड, सिव्हिअर असे प्रकार असतात. त्यामुळे जर माइल्ड असेल आणि आपण त्याच्यासाठी विशेष एफर्ट्स घेतले, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं सिक्युरिटी, न्यूट्रिशनल सगळे घटक, वन ऑन वन अटेन्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुभवाच्या विविध संधी, हे जेव्हा आपण प्रमाण वाढवू त्यावेळेला सिव्हिअरचं माइल्ड होऊ शकेल कदाचित आणि माइल्डचं नॉर्मल कदाचित होऊ शकेल. ते अर्थात केस बाय केस वेगळं असू शकेल. पण एवढे आपण एफर्ट्स घेतले आणि ते डेली घेतले, मुख्य म्हणजे त्याच्यात खूप अशी गॅप नको, असं केलं तर स्टेप बाय स्टेप ह्याचं प्रमाण कदाचित म्हणजे नॉर्मलाइजकडे जाऊ शकेल, असं होऊ शकेल. म्हणजे ते परत मी मगाशी म्हटलं तसं केस बाय केस वेगळं असेल. पण तरीसुद्धा या आता मी सांगितलेल्या गोष्टी आपण करत राहिलो तर त्याचा फायदा होईल. म्हणजे काय, आपण फक्त एज्युकेशन केलं, पण म्हणजे शिक्षण केलं पण त्याची प्रॅक्टिस नाही केली तरी पण त्याचा अभाव निर्माण होईल. समजा आपण शिकवलं, प्रॅक्टिस घेतली, पण न्यूट्रिशनमध्ये काहीतरी कमी राहिलं तरी त्याचा अभाव निर्माण होईल. या 3 गोष्टी केल्या पण त्याचा कॉन्फिडन्स बिल्टअप नाही केला. प्रेमाने जो करायला पाहिजे, तू करशील, तुला जमतंय, आणि नसेल जमत तरी सुद्धा ते म्हणत राहून बूस्ट करत राहणं कॉन्फिडन्स, हे केलं तर आपण ते स्टेप बाय स्टेप आपल्याला अपेक्षित आहे तिथपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ओके. म्हणजेच सगळ्यात आधी प्रेम, न्यूट्रिशन आणि कन्सिस्टन्सी ह्या कीज आहेत आपल्याकडे. डॉक्टर श्रुती, आता ह्या मुलांमध्ये किंवा कुठल्याही मुलामध्ये अर्ली इंटरव्हेन्शन किती महत्त्वपूर्ण ठरू शकतं? अर्थातच खूपच महत्त्वपूर्ण ठरू शकतं. म्हणजे अवेअरनेस असावा पालकांकडे, घाबरून जाण्याचं कारण नाही. कुठल्या तरी एखाद्या एक्सपर्टची, अगदी आपले नेहमीचे जे डॉक्टर्स आहेत पेडिट्रिशियन, त्यांना एखादी गोष्ट असं वाटलं की अरे हा बोलत नाही आहे का, किंवा अरे काहीतरी प्रॉब्लेम आहे का,
किंवा अकॅडमिकली काहीतरी कुठेतरी हे होतं आहे का, तर एक बेसिक आपण ॲडवाईस कोणाचं तरी नक्की घ्यायला पाहिजे. त्यांच्याकडनं ग्रीन सिग्नल मिळाला आणि त्यांच्याकडनं एक काय आपण करू शकतो ह्याचा एक टाईम टेबल मिळालं तर मग ते करून, कारण टाईम टेबल मिळणं, डॉक्टरकडे जाणं, कन्सल्ट करणं ही एक गोष्ट आहे, पण ती स्वतःच्या डेली रुटीनमध्ये इम्बाईब करणं आणि ती रोज घडवणं हे मात्र पालकांना करायला हवं आहे. तर ते सगळं केलं तर त्या सगळ्यात शक्यता आपल्याला पॉझिटिव्हनेसकडे नेतील नक्की. ओके. हो, आय थिंक हा खूप छान सजेशन तुम्ही आमच्या जे मुलं बघतायत त्यांना दिला. आता जेव्हा एक स्पेशल मूल घरामध्ये असतं, पूर्ण जे फॅमिली असते त्यांचं लाईफस्टाईल चेंज होऊन जाते. तो जो स्ट्रेस आहे, प्रेशर आहे त्या मुलाला सांभाळण्याचा, तो प्रत्येक फॅमिली मेंबरवरती येतो. तर मग बऱ्याचदा घरामध्ये स्ट्रगल असतो, काही घरातलं जे वातावरण होतं वेगवेगळ्या कारणांमुळे ते अफेक्ट होतं. तर ही जी कारणं आहेत, घरातलं वातावरण, भावना किंवा नातेसंबंध जे आहेत फॅमिली मेंबर्समधले, त्यांचा ह्या मुलांच्या ब्रेनवरती आणि लर्निंगवरती कसा इफेक्ट होतो? आपल्याला असं वाटत असेल ना की लर्निंग ही गोष्ट काहीतरी अकॅडमिक आहे, म्हणजे ते 2+2 म्हणजे 4 हे शिकायचं आहे, हे 5 वर्ड्स आज दिलेले आहेत आणि ते मला पाठ करायचे, हे अकॅडमिकली सगळं अकॅडमिक काम आहे असं वाटतं. पण प्रत्यक्षात याला ब्रेन मदत करतं, ते इमोशनली करतं. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला कदाचित माहिती असेल की आपल्या ब्रेनमध्ये वेगवेगळे केमिकल्स असतात, की जे केमिकल्स भावना निर्माण करत असतात. आता कॉर्टिसॉल हे जे एक केमिकल आहे ते स्ट्रेस निर्माण करतं. आता मला जर शिकायचं आहे की 2+2 4, पण त्याच्यासाठी मला माझं लक्ष आणि माझ्या भावना एकदम डाऊन आहेत आणि मला काहीतरी आठवतं आहे घरातलं की जे खूप चांगलं नाही आहे, तर माझा स्ट्रेस लेवल त्यावेळेला वाढलेली असेल, म्हणजे कॉर्टिसॉल वाढलेलं असेल, तर त्यावेळेला ते 2+2 4 आहेत हे मला नाही कळणार. त्यामुळे फक्त स्पेशल मुलांसाठी नाही, तर सर्वांच्यासाठी इमोशनल आनंद व्हायला पाहिजे का, तर नाही. खूप आनंद झाला तरी ते चांगलं नाही आहे, म्हणजे लर्निंग नाही होणार. पण खूप स्ट्रेस असेल तरीही लर्निंग नाही होत. त्यामुळे एक मनाची समस्थिती असं ज्याला आपण म्हणतो, भावनांची ग्रास्पिंग कपॅसिटी केव्हा येईल, जेव्हा मला असं वाटेल की सगळं बाकीचं जग नीट आहे, मी सुरक्षित आहे, मी छान आहे आणि आता मला हे शिकायचं आहे. त्या लेव्हलपर्यंत मुलांना आणायचं आणि नंतर त्यांना आपण जे काही शिकवू ते अतिशय फास्ट शिकतात. ओके. म्हणजेच इमोशनली जर मूल सिक्युअर असेल तर मग इंटेलेक्च्युअली त्याची प्रोग्रेस जास्त इफेक्टिव्ह. म्हणूनच मी तुम्ही विचारल्यावर सुरुवातच इमोशननी म्हणून केली होती की, आणि त्या भावना आणि ते केमिकल्स हे येतच असतात आपल्या ब्रेनमध्ये सतत. त्यामुळे कॉर्टिसॉल जर आता समजा की मुलांना काहीतरी एखादी गोष्ट येत नाहीये, हां, त्या 3-4 मुलांना आली आहे, माझ्याबरोबर जे आहेत त्यांना आली आहे, मला येत नाही आहे, तर इथे जो स्ट्रेस लेवल येते ती त्या शिक्षकांनी म्हणा किंवा जर पालक असतील तर किंवा अजून कोणी असतील तर ती त्यांच्या शेजारी बसून की हां तुला येईल, हवं तर एक 5 मिनिटाचा ब्रेक घे, जाऊन ये कुठेतरी, त्या झाडांपाशी जाऊन ये, इकडे जाऊन ये, काहीतरी करून ये, परत ये, आपण परत सुरू करूया, ह्याचा उपयोग होतो. हो, म्हणजे त्यांना इमोशनली आधी सिक्युअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आता बरीचशी मुलं जी आमच्याकडे येतात त्यांना फोकस, अटेन्शन किंवा प्रोसेसिंग कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये बराच वेळ लागतो, किंवा बऱ्याचदा असं होतं की आज झालंय पण पुढच्या सेशनमध्ये परत ते विसरलेले असतात. तर हे आपण कसं डील करू शकतो, ह्याच्यासाठी तुम्ही काही प्रॅक्टिकल टिप्स देऊ शकाल का? म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं न्यूरॉन कनेक्शन झाले, पण मधल्या काळात तेवढी प्रॅक्टिस नाही झाली आणि त्यामुळे ते विसरलं गेलं. हे एक. दुसरं, आवश्यक तो न्यूट्रिशनल जो डोस जायला हवा, विशेषतः प्रोटीन्सचा, कारण मायलिनशीत प्रोटीन्स, तर तो नाही केला तर प्रॉब्लेम झाला. तिसरी गोष्ट,
पॅकेज फूड हा एक प्रकार असा आहे की जो ब्रेनवर परिणाम करणार आहे. ज्या मुलांच्या खाण्यामध्ये ते आहे त्याचे जे त्या पॅकेट्समध्ये जर आपण न्यूट्रिशनल व्हॅल्यू बघितले तर ते हे वाईट असतात. तिथे काही लिहिलेलं असलं तरीसुद्धा ते ब्रेनवर हे दुष्परिणाम करणारे असतात. म्हणजे विशेषतः ADHDमध्ये आपण बघितलं तर त्याच्यात काही असे फूड एनहान्सर्स असतील ते ADHDला ट्रिगर करतात. तर अशा ह्याही गोष्टी पाहायला पाहिजेत. म्हणजे ते मूल 4 दिवसांनी आलं आणि ते विसरलं, याच्या मागे अशा अनेक गोष्टी आहेत. अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे त्या मुलांची झोप पूर्ण झाली आहे का. जर झोप पूर्ण झाली नसेल, नॉर्मल सुद्धा झोप पूर्ण झाली नसेल तर दुसऱ्या दिवशी माणूस नीट काम नाही करू शकत. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे ते मूल विसरतं. मग प्रत्येक केस समोर घेऊन की हे पूर्ण केलं का, हे पूर्ण झालं का, हे जेव्हा आपण एक डॉक्युमेंट करू तेव्हा आपल्याला मूळ प्रश्न मिळेल, म्हणजे मूळ समस्येकडे जातील की अरे हे होत नाही म्हणून हे होत नाही. आणि अजून एक गोष्ट ह्याच्यात आहे लर्निंग प्रोसेसबद्दल, विशेषतः की अनुभवांच्या विविध संधी मी मगाशी म्हटलं तसं हे 2 आणि 2 4 हे आपण वस्तू घेऊन शिकवतोय का आपण फक्त व्हाईटबोर्डवर 2 आणि 2 4 लिहितोय का आपण प्रत्यक्ष मुलांना कुठंही, म्हणजे अगदी शाळेत असं नाही किंवा पालकांना काही होमवर्क देताना की कुठंही तुम्ही मुलांना घेऊन जाल तिथे तुम्ही त्यांना मोजायला सांगा. अशा पद्धतीने इथे वर्ड्स तुला कुठे दिसतात हे बघ, असा तो जो मुलांचा एक लर्निंगचा टच आहे तो जर आपण ठेवला कायम तर मुलं जास्त लवकर शिकू शकतात. त्यामुळे स्पेशल मुलांच्या बाबतीत विशेषतः अनुभवांच्या विविध संधी या खूप द्यायला पाहिजेत. त्याच्यासाठी शैक्षणिक साधनांचा सुद्धा खूप जास्त वापर करायला पाहिजे. त्या सुद्धा वेगवेगळ्या म्हणजे टचच्या वेगवेगळ्या असतील तर ते जास्त चांगल्या. ओके. की ज्यामुळे ब्रेन सिग्नल वेगवेगळ्या प्रकारचे मिळतील आणि ब्रेनला चालना मिळत राहील. ओके. आता पुढचा जो माझा क्वेश्चन आहे तो समवॉट रिलेटेड आहे. तुम्ही न्यूट्रिशनबद्दल बोलला, तुम्ही एक्सपिरियन्सेसबद्दल बोलला आणि आपण लर्निंग प्रोसेसबद्दल बोललो. बरीचशा आजकाल ज्या केसेस येतात त्याच्यामध्ये मुलांचा स्क्रीन टाईम खूप जास्त असतो. तर स्क्रीन टाईम आणि ब्रेन डेव्हलपमेंट किंवा लर्निंग डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये काय कोरिलेशन आहे, किंवा ते स्क्रीन टाईम जर जास्त असेल तर ब्रेनवरती काय दुष्परिणाम होतात हे तुम्ही सांगू शकाल का? भरपूर होतात. सगळ्यात पहिले आपल्याला जे माहिती आहे ते आपल्या डोळ्यांचं, की जो ब्लू लाईट असतो स्क्रीनमध्ये तो ब्लू लाईट हा आपल्या डोळ्यांसाठी अजिबात चांगला नसतो. ड्राय आईचं प्रमाण वाढलं आहे आपल्याला माहिती आहे. दुसरं, ब्लू लाईट जो आहे तो असा आपल्या ब्रेनला संदेश देतो की अजून दिवस चालू आहे आणि रात्र झालेलीच नाही आहे. म्हणून खूप रात्रीपर्यंत जे मुलं कधी कधी स्क्रीनवर बघत असतात त्याचं कारण तो ब्लू लाईट आहे. ब्रेनवरचा परिणाम बघायला गेला तर ते खूप घातक आहेत. एक तर ब्रेनमध्ये ग्रे मॅटर नावाचा जो भाग असतो की जो डिसिजन मेकिंगशी संबंधित आहे, आणि हा जर खूप तासनतास जर मोबाईल किंवा स्क्रीन कुठलाही बघत राहिली मुलं तर कालांतराने हा ग्रे मॅटर श्रंक होण्याची भीती असते. मग ह्याचा डायरेक्ट संबंध हा डिसिजनशी आहे. आणि आपला ब्रेन दिवसभरात एवढे डिसिजन घेत असतो, कुठे जायचं असेल तर ते कुठून जायचं इथपासून ते मुलांच्या बाबतीत शिकण्यासाठी, उत्तर देण्यासाठी काय डिसिजन घेतला पाहिजे, मी कुठलंही उत्तर लिहायचं असेल तर हे उत्तर बरोबर आहे का, हे उत्तर बरोबर आहे, याच्यासाठी डिसिजन पाहिजे. त्यामुळे आणि आत्ता खरंच ते प्रमाण वाढलं आहे इतकं भयावह की खरोखर या ग्रे मॅटरला इजा म्हणूनपेक्षा ते कमी होणं, त्याचं प्रमाण हे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेंदूवरचे दुष्परिणाम हे तर खूपच मोठे आहेत. अजून त्याचे परिणाम असे आहेत की मुलं जेव्हा गेम खेळतात तर या गेममध्ये काय असतं तर एक सुंदर रंगसंगती असते.
मुलांना आवडेल असं छान म्युझिक असतं. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला एक स्पीड असतो, खूपच वेग असतो त्याला एक, की ह्याला पाडायचंय, त्याला मारायचंय, त्याला ढकलायचंय, असं जे काहीतरी असं सतत चालू असतं त्याच्यामध्ये. आता जेव्हा मुलांना सांगतं की तो स्क्रीन बाजूला ठेव आणि अभ्यास कर, तर हे मेंदूला शक्य होत नाही, कारण हे मिसमॅच आहे. अभ्यास कर म्हणजे काहीतरी स्वतःला शांत कर, एकाग्र हो, ती ग्रास्पिंग कपॅसिटी वाढव आणि मग काहीतरी लिही, वाच, पाठ कर. आणि इथे मात्र तो वेग, ते म्युझिक, हे सगळं राईट ब्रेनला स्टिम्युलेट करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काहीही न करता, खोटं खोटं का होईना पण कुठले तरी रिवॉर्ड्स मिळत आहेत. हो, लेवल 1 वरनं लेवल 2, लेवल 3, लेवल 4, किंवा कॉइन्स मिळत आहेत किंवा असं काहीतरी मिळतंय. तर मी काहीच न करता, कुठल्याही प्रकारची मेहनत न करता, अभ्यास न करता, मी काहीच न करता मला काहीतरी मिळतंय. आणि मग ब्रेनमध्ये डोपामाइन सिक्रेट होतं की अरे वा छान, मला रिवॉर्ड्स मिळतात. आणि ते डोपामाइनच परत आपल्याला सांगतं की अरे गेम खेळ खेळ खेळ, का तर रिवॉर्ड्स हवेत 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 अजून. तर प्रत्येक गोष्ट म्हणजे अगदी एखाद्याचा पहिला नंबर आला, आज मी खूप काहीतरी छान केलं, तरी सुद्धा हे डोपामाइन सिक्रेट होतं. पण तेच आपल्याला परत तीच गोष्ट करायला प्रवृत्त करतं. मग आता मी मगाशी जे म्हटलं की सिक्युरिटी पाहिजे आपल्याला, तर तेव्हा सुद्धा म्हणजे माझ्या आईला मी आवडते, माझ्या बाबांना मी आवडतो, माझ्या शिक्षकांना मी आवडते, ही सुद्धा भावना अशी आहे ना की ती सुद्धा हॅपी केमिकल तयार करते, ती ऑक्सिटोसिन तयार करते ब्रेनमध्ये, की मला कोणाला तरी मी आवडते. तर ती भावना ही पॉझिटिव्ह आहे. तसं डोपामाइन एका प्रकारे काही प्रमाणात पॉझिटिव्हच आहे, ते आपल्याला चांगल्या गोष्टी करायला प्रवृत्त करतं. पण त्याचं प्रमाण वाढलं की ते डोपामाइन आपल्याला व्यसन लावतं. हो. डोपामाइनचं नावच आहे हॅपी हार्मोन. हां. तर मग जेव्हा एखादं मूल गेम खेळत असेल किंवा फोनला ॲडिक्ट झालं असेल आणि आईवडिलांची कंप्लेंट असते की आम्ही खूप सांगतो फोन सोड, अभ्यास कर, ते करत नाहीत. तर त्या प्रोसेसमधनं अभ्यास करणं किंवा दुसरं काहीतरी करणं, हे ट्रान्झिशन आपल्याला कसं करायला हवं? त्याच्यासाठी आपण आयत्या वेळेला काही सुचणार नाही आईबाबांना. त्यामुळे त्यांनी कुठेतरी एक नोट डाऊन करून ठेवायच्या 4-5 गोष्टी, की मोबाईल बाजूला ठेवून मेंदू लगेच काय आवडेल करायला, तो वेग, ते लेवल्स, ते कशात मिळेल. तर अशी कुठली तरी ॲक्टिव्हिटी की ज्याच्यातनं त्याला काहीतरी मिळणार आहे. म्हणजे बक्षिसं नाही म्हणत मी, पण कुठलं तरी एक आनंद, असं काहीतरी एक समाधान, की हे बघ मी चित्र मस्त रंगवलं, किंवा हे बघ मी असं पाठ केलं, की मग तू मला शाबासकी देणार होतीस ना. म्हणजे मुलांना रिवॉर्ड्स नाही द्यायचे, तशा वस्तू आणून द्यायच्या नाही आहेत, पण एक शाबासकी, किंवा तू जर हे केलंस तर मी तुला अमुक देईन नाही, पण मग तू हे केलं तर मी तुझ्या आवडीचा खाऊ करेन, आपण दोघं मिळून तो खाऊ करू. असे काहीतरी शोधून काढावे लागतील की जे सिमिलर टू दॅट ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे काहीतरी ॲक्टिव्हिटी पाहिजे, मोबाईल सोड आणि अभ्यास कर नाही. मध्ये एक ॲक्टिव्हिटी घातली तर तिथनं अभ्यास करणं सोपं जाईल. ओके, म्हणजे बेसिकली त्यांच्या ब्रेनला काहीतरी पॉझिटिव्ह हां, रिएन्फोर्समेंट शक्य असेल तर चल सायकल चालवायला जाऊया. सायकल चालवण्यात ना सिमिलर ते काहीतरी एक स्टिम्युलेशन मिळत राहील आणि मग अभ्यासाकडे येणं सोपं आहे. पण गेम सोडून अभ्यासाकडे येणं मेंदूला अवघड. ओके, डल आहे मेंदूच्या दृष्टीने ती गोष्ट. आय थिंक हा खूप चांगला पॉईंट होता आमच्या पेरेंट्ससाठी. आजचं हे आपलं खूपच इंटरेस्टिंग असं डिस्कशन चाललं आहे मुलांबद्दल आणि पेरेंट्ससाठी. आजच्या भागात आपण आज इथेच थांबूया आणि आपली ही जी चर्चा आहे आणि असेच अनेक इंटरेस्टिंग विषय आपण पुढच्या भागामध्ये बोलूया. नमस्कार. Like, share and subscribe to our YouTube channel. And do not forget to press bell icon.